जय शिवराय मित्रांनो, मी रत्नदीप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आपण हरण्याला आलोत आणि हरण्याला आल्यानंतर आपण माझ्या मागं पाहत आहोत तो म्हणजे कनकदुर्ग आणि इकडे आहे म्हणजे तो म्हणजे फत्तेगड आणि त्याच्या तिकडे पलीकडे म्हणजे तो म्हणजे गोवागड। तर चला आज आपण कनकदुर्ग फत्तेगड या दोन किल्ल्यांचा इतिहास जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, कारण का किल्ले खूप छोटे आहेत पण किल्ल्यांचा इतिहास खूप मोठा आहे। तर चला जाऊया आपण किल्ल्यावरती आणि जाणून घेऊया किल्ले कनकदुर्ग आणि फत्तेगडाचा इतिहास नक्की काय आहे तो। तर आपण आलो आहोत कनकदुर्गावरती म्हणजे आपण माझ्या मागे बघा सर आपल्याला बुरुज पाहायला मिळते। हा पहिला बुरुज जिथून आपण एंट्री करतो आणि हा पहिल्या बुरुजावरून आपण एंट्री केल्यानंतर माझ्या मागच्या बाजूला पाहायला मिळत असेल हा म्हणजे फत्तेगड। आता हा गड संपूर्णपणे गड तर राहिलाच नाही आहे, कारण का संपूर्णपणे तिथे लोकवस्ती राहिले आणि इकडे असलेला आपला सुवर्णदुर्ग। तर कनकदुर्गावरती आल्यानंतर सुद्धा आपल्याला काहीच पाहायला मिळत नाही सध्याच्या परिस्थितीत। आपल्याला हा सुद्धा किल्ला अतिशय म्हणजे उद्ध्वस्त अवस्थेत पाहायला मिळतोय। बघा हा जो बुरुज आपल्याला खालून दिसत होता या बुरुजाचा वरतून भाग बघा, म्हणजेच काहीच विशेष फक्त पाहायला मिळते आपल्याला। बुरुज सुद्धा संपूर्ण तुटलेला आहे। त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर आपण बघूयात, पुढे आल्यानंतर आपल्याला तटबंदी तर पाहायला मिळत नाही आणि फक्त इथं आल्यानंतर आपल्याला भगवा पाहायला मिळतोय। बघा हा माझ्या पाठीमागे आपला भगवा, आपले आणबान शान म्हणजेच आपण म्हणतो भगवा। तर मित्रांनो कनकदुर्गावरती आल्यानंतर एवढं आपल्याला काहीच पाहायला मिळत नाही, फक्त पाण्याचं टाकं पाहायला मिळतंय। तर आपण ते जाऊन पाहणार आहोत। तर आपण इतिहास जाणून घेऊया कनकदुर्ग फत्तेगड यांचा इतिहास जाणून घेऊया। हा बघा असलेला माझ्या मागे फत्तेगड आणि त्याच्या मागे असलेला गोवा किल्ला। तर गोवा किल्ल्यावरती आपण येऊन गेलो त्याच्या आधी आणि गोवा किल्ल्याचा आपण इतिहास सुद्धा पाहिला आहोत की गोवा किल्ला नक्की का बांधला। गोवा किल्ल्याची जर व्हिडिओ पाहिली नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्हाला गोवा किल्ल्याची सुद्धा व्हिडिओ मिळेल, ती सुद्धा व्हिडिओ नक्की बघा। पण गोवा किल्ला मी सुद्धा पाहिल्यानंतर मला हे दोन किल्ले इथे आहेत याचं मला सुद्धा कल्पनाच नव्हती। पण पुढे व्हिडिओच्या शोधामध्ये शोधता या दोन दुर्गांची आपल्याला कल्पना आली की इथे सुद्धा हे दोन दुर्ग आहेत, पण आता या दुर्गांवरती काहीच पाहायला मिळत नाही। त्याच्यामुळे आपल्याला असं वाटूनच येत नाही की हे सुद्धा पहिले गड होते। तर आपण कनकदुर्ग पाहायला गेलो तर कनकदुर्ग फत्तेगड आणि गोवागड हे किल्ले का बांधले, तर हे किल्ले बांधण्यामागचं कारण तर एकच होतं की हा जो आपला सुवर्णदुर्ग आहे या सुवर्णदुर्गावरती लक्ष ठेवण्यासाठी हे 3 किल्ले बांधण्यात आले होते। तर हे मुख्य कारण आहे आणि हे पाहून झाल्यानंतर आपण इकडे बघा असाल सुवर्णदुर्ग किल्ल्यावरती जाण्यासाठी इथून आपल्याला बोटी मिळतात। हा एक सुवर्णदुर्ग, इथून आपल्याला बोटी मिळतात। प्रत्येक पर पर्सन 200 रुपये घेतात ही लोक, तर इथून जातात ते। तर चला आपण कनकदुर्ग पाहूया आणि पुढे अजून तुम्हाला इतिहास सांगतो की नक्की 3 दुर्ग हे का बांधले असावेत, सुवर्णदुर्गाला जिंकण्यासाठी का बांधले असावेत ही 3 दुर्ग। तर चला चालता आपण पाहणार आहोत इतिहास काय आहे तो। सर्वात पहिलं तर आपल्याला इथे कनकदुर्गावरती आल्यानंतर आपल्याला इथं मोठं लाईट हाऊस पाहायला मिळतंय। तर आता हे लाईट हाऊस बांधलंय कारण का ज्या बोटी समुद्रामध्ये जातात रात्रीच्या वेळी ज्या वेळेला समुद्रामध्ये बोटी येतात तर त्यांना एक संकेत देण्यासाठी की इकडे किनारा आहे, संकेत देण्यासाठी हा लाईट हाऊस असावा। पाहायला गेलो तर कनकदुर्गाची संपूर्ण जी तटबंदी आहे ती आता आपल्याला ढासळलेली पाहायला मिळते। इथे आपण पाहतोय कनकदुर्गावरती आल्यानंतर आपल्याला इथं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं। इथं हे बघा हे पाण्याचं टाकं इथे आणि ह्याच्यामध्ये आता पाणी सुद्धा आहे, पण हे पिण्यायोग्य नाही, पाणी खराब झालंय, हे पिण्यायोग्य पाणी नाही आहे। त्याच्यानंतर आपण इकडे पाहतो ही बघा, ही तुम्हाला ही तटबंदी दिसत असेल, ही तटबंदी तर आता आपल्याला काहीच पाहायला मिळत नाही, संपूर्ण ढासळलंय बघा, दिसत असेल तुम्हाला। उंची बघा तुम्ही, इथे आल्यानंतर आपल्याला टॉयलेट वगैरे पाहायला मिळते। हे आताच्या काळातील आहे बांधकाम, कारण काही विटे दिसत आपल्याला इथे, हे बघा
मध्ये आल्यानंतर आपण इथून बघतोय, हे बघा इथून बोट चालली आहे, ती म्हणजे सरळ सुवर्णदुर्गाकडे चाललेली आहे ही बोट. आताच इथून लोक गेली, माणसं गेली, हे बघा ही चालली आहे सरळ थेट म्हणजे आपल्या सुवर्णदुर्गाकडे. तर कनकदुर्गावरती आल्यानंतर आपण इथे छोटेसे टाके पाहतोय पाण्याचे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये संपूर्ण घाण पाहायला मिळते आणि आता या पाण्याची अवस्था सुद्धा खूप बेकार झाली आहे आणि बघू शकता तुम्ही घाण किती आहे. आणि इथून उतरायला जागा सुद्धा आहे बघा. हा एक टाकं, इथे 2 आहे, 3, 4, 5, 6 एकूण आपल्याला 6 टाकं पाहायला मिळतात. आणि तिथे आपण वरती एक पाहिलं होतं ते म्हणजे मोठं टाकं. तर हे आता आपल्याला पूर्णपणे भग्नावस्थेत पाहायला मिळते आणि ह्यांची अवस्था बघू शकता आपण तुम्ही. इथे कचरा सुद्धा खूप आहे. तर त्याच्या तुलनेत हे टाकं मोठं वाटतंय, थोडं आकार छोटा आहे पण खोल आहे थोडं बघा. तर आता पाहायला गेलो तर हे 3 दुर्ग त्रिकूट हे का बांधले असावेत, म्हणजेच कनकदुर्ग, त्याच्यानंतर फतेगड, त्याच्यानंतर गोवागड. गोवागडचा इतिहास आपण पाहिला आहोत. गोवागडचा इतिहास सुद्धा खूप मोठा आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त फतेगड आणि कनकदुर्गाचा इतिहास थोडाफार कमी प्रमाणात आहे. तर हे 3 दुर्ग का बांधले असावेत हे माझ्यामध्ये तरी मी एक माझा अंदाज सांगतो. ज्या वेळेला जंजिरेकर सिद्धी आपण म्हणतो, जंजिरेकर सिद्धी ज्याचं वर्चस्व होतं जंजिरा किल्ल्यावरती, जंजिरेकर सिद्धीने जंजिरा किल्ल्यावरती वर्चस्व गाजवलं होतं आणि जंजिरा किल्ला हा सिद्धीशिवाय कोणीच जिंकला नाही. तर सिद्धीशिवाय जंजिरा किल्ला कोणीच जिंकू शकला नाही, कारण का जंजिरा किल्ल्यावरती जर हल्ला करायला गेलो, जंजिरा किल्ल्यावरती जर आपण आक्रमण करायला गेलो तर एवढं सोपं नव्हतं की जंजिरा किल्ला आपल्याला सहसा घेता येईल. आणि जंजिरा किल्ल्यावरती आपण फक्त एकाच बाजूने हमला करू शकत होतो, ते म्हणजे जंजिरा किल्ल्याच्या समोरील भागाकडून. आणि समोरील भागाकडून सिद्धीने एवढ्या आवाढव्य आणि महाकाय तोफ लावल्या होत्या की जंजिरा किल्ला हा कोणाला जिंकणं हे शक्य नव्हतं. तर जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी महाराजांनी सुद्धा खूप प्रयत्न. जंजिरा किल्ल्यावरती जिंकता आलं नाही, जंजिरा किल्ला तर हा ताब्यात घेता आला नाही. तर त्याच्या व्यतिरिक्त पाहायला गेलो तर 3 दुर्ग त्रिकुट हे का बांधले असावेत, म्हणजे थोडक्यात पाहायला गेलो तर कनकदुर्ग, फतेगड आणि गोवागड. तर हा जो समोर बघतोय आपण, हा जो सुवर्णदुर्ग, हा सुवर्णदुर्ग आपल्या ताब्यात पाहिजे असेल तर एकाच किल्ल्यावरून सुवर्णदुर्ग जिंकता येऊ शकत नव्हता. जर आपण तिन्ही किल्ल्यांवरून, तिन्ही भागांकडून जर त्या किल्ल्यावरती आपण जर हमला करू शकत होतो तर कदाचित आपल्याला तो किल्ला आपल्या ताब्यात येऊ शकत होता. असा थोडक्यात या अंदाजाने थोडक्यात हे 3 किल्ले बांधण्यात आले असावेत. आणि हे 3 किल्ले बांधले ते म्हणजे या दुर्गावरती लक्ष ठेवण्यासाठीच बांधले होते, या दुर्गाच्या संरक्षणासाठीच बांधले होते, म्हणजे सुवर्णदुर्गाच्या. तर थोडक्यात इतिहास कनकदुर्ग, फतेगड आणि गोवागडचा हा असू शकतो. आणि आपला फतेगडावरती आता सध्या तर काहीच पाहायला मिळत नाही, कारण का फतेगडावरती संपूर्ण कोळी लोकांची वस्ती आहे, संपूर्ण घरे झाली आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला कनकदुर्ग, फतेगड आणि गोवागड या 3 किल्ल्यांचा इतिहास कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या धमाकेदार ब्लॉगमध्ये. चला आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.